महायुतीच्या महाविजयानंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विजयाचा जल्लोष केला। खासदार शिंदे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना पेढे भरवले। हा विजय महायुतीचे निर्णय, लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी अभियान व एकनाथ शिंदे यांची मेहनत याचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले। हा महायुतीचा महाविजय आपण बोलू शकतो आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा विजय आपण संपादित करू शकलो, मिळवू शकलो। त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा या तिघांनी जे मिळून काम केलं गेले 2.25 वर्षांमध्ये न थकता न थांबता राऊंड द क्लॉक। आम्ही नेहमी डेव्हलपमेंट बद्दलच बोललो, आम्ही कोणावरती टीका केली नाही, फक्त डेव्हलपमेंटचे राजकारण करण्याचं काम गेल्या 2.25 वर्षांमध्ये केलं। इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आणि त्याचबरोबर योजना आणल्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या प्रकारे हिट झाली त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतोय। पण मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना याला एक किनार आहे, शासन आपल्या दारी, हे देखील विसरून आपल्याला चालणार नाही की शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने 5 कोटी लोकांपर्यंत थेट शासन पोहोचलं। तर फक्त जनतेची सेवा, जनतेसाठी जे काम आहे हे करण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे। दिवस रात्र अपार मेहनत, अपार कष्ट हे मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेले, त्याचा रिझल्ट जो आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री महोदयांनी जे काम केलं, त्या योजना आणल्या वेगवेगळ्या, मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांचा पण खूप खूप आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की या महाराष्ट्राला पहिल्यांदा 18 तास 20 तास काम करणारा मुख्यमंत्री लोकांनी पाहिला। वर्षा ज्यांच्यासाठी बंद होती त्यांच्यासाठी वर्षा उघडण्याचं काम केलं, रात्री अपरात्री जागून जे आहे हे लोकांना भेटण्याचं काम केलं। मला वाटतं खूप मोठा हा विजय आहे। हा हार्डवर्क, मी नेहमी म्हणतो की कष्टाला पर्याय नाही, कष्ट आणि कष्ट हे केले त्याच्यामुळे आज जे आहे आपल्याला हा रिझल्ट जो पाहायला मिळतोय। ठाणे जिल्हा जो आहे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांवरती प्रेम करणारा जिल्हा आहे आणि नेहमीच इथे शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे। आज शिंदे साहेबांच्या माध्यमाने शिवसेना वाढवण्याचं काम आम्ही सगळे लोक करतोय आणि ऑब्व्हियस आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम जागा ज्यात आणि जिंकणारच होत्या महायुती आणि कल्याण लोकसभा हक्काचा आहे। कल्याण लोकसभेमधील सगळ्या जागा ज्या आहेत ह्या महायुती जिंकते।